मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजची ही प्रेस बोलवण्याच्या मागचा हेतू मुख्य असा आहे, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीनं हे वर्ष अतिशय आनंदाचं, महत्वाचं आहे की आपली बँक 28 वर्षाच्या नंतर कर्जमुक्त झालेली आहे. यावर्षी आपला सगळ्या संचित तोटा नील झाला आणि आपण प्रॉफिटमध्ये आलो. आणि दुसरे एक मोठं पॅरामीटर जे बँकिंग मध्ये एनपीए ज्याला आपण म्हणतो, तो एनपीए 15% खाली असणं हे बँकेच्या आर्थिक दृष्टीचं मुख्य मापदंड आहे. आणि आपण पहिल्यांदा आता 15% आपल्या खाली एनपीए या 31 मार्चला आपण आणलेला आहे. मी तुम्हाला आमची बॅलन्स शीट वगैरे सगळं देतो. काही गोष्टीचा मुद्दा या ठिकाणी उल्लेख करतो. दोन 2007 मध्ये ही बँक अडचणीमध्ये आली होती. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते आणि अशोकरावजी पालकमंत्री होते. आणि त्या अडचणीच्या काळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांनी 110 कोटी या बँकेला भाग भांडवल दिलं, कर्ज म्हणून दिलं. 2008-9 मध्ये अशोकराव मुख्यमंत्री झाले आणि त्या 110 कोटीचं रूपांतर त्यांनी भाग भांडवलामध्ये केलं. त्यानंतर आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये मागच्या काळामध्ये अशोकराव जेव्हा पालकमंत्री होते, आमची गव्हर्नमेंटची जे थकामी असते त्यापूर्ती रक्कम येणं होतं. ती जवळपास किती होती? 25 कोटी रुपये ती मिळाली. आणि त्याचबरोबर कलंदर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीमधून आपल्याला 26-27 कोटी रुपये मिळाले. ह्या वर्षी आम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या मार्च महिन्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं आणि सरकारकडे आमची जी अनुदानाची रक्कम होती जवळपास 44 कोटी ना, किती अनुदानाची रक्कम आपली 22 कोटी एकूण मिळाले आपल्याला किती 68 कोटी मिळाले. अशी जवळपास 22 कोटी रुपये आपल्याला त्यांनी यावेळेस मंजूर केले. आणि आपल्याला जी कर्मचाऱ्यांची फार मोठी अडचण आहे आपल्या बँकेमध्ये, गेल्या 20 वर्षापासून कर्मचाऱ्यांची भरती नाही. आज फक्त 170 लोकांना नेमकी बँक चालवतो आणि 155 कर्मचारी भरतीचीही परवानगी मिळालेली आहे. त्या महिन्यामध्ये त्याची प्रक्रिया पूर्ण होईल. ठळक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो, तुम्हाला मी शीट देईल. कागद घ्या. भाग भांडवलामध्ये 3,31,00,000 रुपयांची वाढ झालेली आहे. ठेवीमध्ये 117 कोटीची वाढ झाली. ठेवीमध्ये या वर्षाची सांगतो. आणि बँकेकडून कर्ज शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपामध्ये 57,99,00,000 वाढ झाली. 109 कोटी 53 लाख रुपये 36,000 गुंतवणुकीमध्ये वाढ झाली. 79 कोटी 75 लाख रुपये कर्ज वाटपामध्ये वाढ झालेली आहे. कर्ज वाटप वाढवलं यावर्षी. मार्च 2025 अखेर 44 कोटी 52,45,000 रुपयाचा संचित तोटा कमी होऊन निव्वळ नफा 9,04,000 झालाय. 35 लाख रुपये एनपीए कर्जाची वसुली झाली आणि एनपीए 15च्या आत आला. 25 संस्थांकडून 1,87,00,000 अनिष्ट तपावाची रक्कम मंजूर वसूल झाली. ही पहिल्यांदा घटना घडलेली आहे. याच्या पहिले अनिष्ट तपावर कधीच वसूल होत नव्हतं. 25 संस्थेकडील 100% अनिष्ट तपावर कर्जाची वसुली झाली. आणि 63 शाखापैकी किती आपल्या प्रॉफिट? 59 शाखा. 63 शाखापैकी 59 आपल्याला प्रॉफिट मिळाले. Thank you.
कारण आपल्याला आमच्या कर्मचाऱ्यांची आपण जे ते बात थापटली पाहिजे की कमी कर्मचारी असताना त्यांनी खूप चांगलं काम केलं. वसुलीमध्ये असेल, डिपॉझिट वाढवण्यामध्ये असेल, आणि त्याच्यानंतर मी म्हणाल्यासारखं शासन पातळीवर आम्हाला मदत मिळाली हे सगळे पैसे येण्यासाठी. आणि आम्ही थोडस नियोजनबद्ध पद्धतीने सगळं केलं, त्याला प्रतिसाद दिला लोकांनी. बँकेकडे किती आहे डिपॉझिट? 889 कोटी. 800. चार बँका कोणत्या आहेत? लक्षात नाही. शाखा लक्षात नसलेल्या शाखा 4 आहेत. गोळेगाव, मांडवी, शिराडा, गोळेगाव उमरी, मांडवी, किनवट, शिराडवण आणि लिंबगाव नांदेड. काय कारण काय कुठे असण्याचं? त्या शाखा ज्या ते डिपॉझिट शाखा आहेत तिथं पगारदार पतसंस्था वगैरे नाही, कर्ज वाटप नसल्यामुळे त्या तोट्यामध्ये आहे. कारण त्यांचं जे काही डिपॉझिट झालेलं आहे ते इकडे हेड ऑफिसकडे वर्ग होते आणि त्याच्यामुळं हेड ऑफिसला प्रॉफिट दिसतो पण तिथं प्रॉफिट दिसतो. हा म्हणजे काय आहे, डिपॉझिट शाखा असल्यामुळे तिथे फक्त डिपॉझिटवर व्याज द्यावं लागतंय. लोनिंग नसल्यामुळं पगारदार पतसंस्था असल्या तर लोनिंग वाढत होतं पण तिथं नाही त्यांना अटॅच, त्याच्यामुळे हे झालं. गुंतवणूक म्हणजे कशी गुंतवणुकीमध्ये जी वाढ झाली आहे? हा, गुंतवणूक म्हणजे आता जे काही निधी आपल्याकडे कलेक्ट होतो तो निधी जो आहे तो आपण गुंतवणूक करतो बँकेमध्ये. वैधानिक तरतूद आहे, वेळ प्रमाणात आपल्याला गुंतवणूक करावी लागते. त्याच्यामध्ये खूप वाढ आहे. सोसायटीला किती कर्ज दिले? आपण 530 कोटी रुपयाचं सोसायट्यांना कर्ज दिलेलं आहे. 978 संस्थांना 978 530 कोटी रुपयाचं कर्ज आपण दिलेलं आहे. कर्जामध्ये वाढ झालेली आहे गेल्या वर्षी. कस्टमर बँकेचे खातेदार त्यांची किती रक्कम जमा आहे, म्हणजे जे डिपॉझिटर नाही म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे. आता त्याच्यामध्ये रेग्युलर सेव्हिंग अकाउंट आहे. सेव्हिंग अकाउंटचं आपलं जे हे आहे डिपॉझिट आहे, सेव्हिंग अकाउंट 612 कोटी रुपये. 612 कोटी रुपये सेव्हिंग डिपॉझिट. कर्मचाऱ्यांच्या अकाउंट आपल्याकडे सुद्धा जिल्हा परिषद नाही, जिल्हा परिषदचे नाही. नाही, कारण कसं आहे, शासनाने एक निर्णय असा घेतला मागच्या काळामध्ये की जी बँक A क्लासमध्ये आहे सतत 5 वर्ष, त्या बँकेकडे शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेचे जे काही खाते दिले, त्यामुळं राज्यातल्या बऱ्याच बँका ज्या आहेत ते जिल्हा परिषद त्यांच्याकडे नाही. कोणत्या गटात? बी क्लास A क्लासमध्ये येण्यासारखी पोझिशन आता निर्माण झालेली आहे. पुढच्या वर्षी कदाचित आपण A क्लासमध्ये असतो. शासनातून जे आपल्याला अनुदान येते त्या अनुदान आपण वाटतो त्याच्यावर किती व्याज झाला, काय नफा नफ्यामध्ये काही रूपांतर झालं? शासनाच्या अनुदान जे आहे ते डायरेक्ट कस्टमरच्या खात्यामध्ये जमा होते आणि त्याच्यावर काही व्याज मिळण्याचा नाही काही प्रश्न येतो. डीबीटीएल आता काय झालंय, डीबीटीएल थ्रू डायरेक्ट कस्टमरच्या खात्यात जमा होणार उचलू शकतो. त्यांचं काही डिपॉझिट अशी किती रक्कम नाही, आता ती तशी क्लासिफाय करता येणार नाही. सेव्हिंग डिपॉझिट जे असते ना, ते सेव्हिंग डिपॉझिट मध्ये ती डिपॉझिट असते. सेव्हिंग डिपॉझिट जे आहे आता त्याच्यामध्ये कसं आहे मी सांगू ना, इंडिव्हिज्युअल सेव्हिंग डिपॉझिट 591 कोटी रुपये आहे. 591. पण आता नाही, आणि अनुदानाची रक्कमच मुळामध्ये या वर्षी जे आहे ना, जिल्हा बँकेकडे 100 कोटी रुपये आले नाहीत. हे जे आहेत ते अनुदानाच्या रक्कमा नाहीत, या प्युअर डिपॉझिट आहे. लोक बँकेकडे अट्रॅक्ट झालेले आहेत आणि ते स्वयंस्फूर्तीनं डिपॉझिट ठेवत आहेत. फिक्स डिपॉझिट मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. असे किती मोठे खातेदार आहेत ज्यांच्याकडे बँकेचे पैसे किती रक्कम असेल? नाही, सोसायटी अच्छा, कारखाने असतील, आपण कर्ज दिलं असं येणं किती आहे? नाही, आता तसं येणं जे आहे 130 कोटी रुपये येणं आहे. एनपीए ज्याला आपण म्हणतो, मोठे थकलेले खाते जे 130 कोटी रुपये आहे. 130 कोटी आणि येण्याची शक्यता आहे.
नाही आता त्याच्यामध्ये काही येतील, काहीच्या बाबतीमध्ये कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रक्कम अजून रिकव्हर होईल. सर खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांनी पैसा आणून टाकला पाहिजे तेव्हा बँकेला खऱ्या अर्थानं टाकलं पाहिजे. नाही आपल्याकडे नाही जाऊ नांदेड तुम्ही जे म्हणताय ते नाशिक बँक कोल्हापूर बँकेचा विषय आहे, इथं नाही. पैसे बदलून दिले 100 कोटी आहे 2-3 बँकेचं प्रकरण आहे. तो जो आहे ना तो आपलं जे नोटबंदी झाली आणि नोटबंदीच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेनं जे काही आदेश काढले, बँक शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी देते. त्याचा 2.5% जे आहे ते केंद्र शासन आपल्याला अनुदान देतं आणि 2.5% जे आहे ते यांनी देतात कोण राज्य शासन. ही रक्कम वेळेवर मिळत नाही. अनुदानाशी. उलट तो व्यवहार करत असताना 1% मला लॉस आहे हे सगळं करत असताना, पण ते धोरण आहेतच. त्यामुळं बट आता शेतकरी कर्जदार किती आहेत आपल्याकडे आणि त्यांची अमाऊंट किती आहे? म्हणजे आता काल जे आजीदारांनी सांगितलं की कर्ज परत घेऊन वापरणार नाही, तर ते असं किती कर्ज आहे? आता काय झालं माहिती का की विधानसभेचं जे इलेक्शन झालं आणि त्यामध्ये सर्वच पक्षांनी जे कर्जमाफीची घोषणा केली त्यामुळं मात्र कर्ज जे आहे आमचं जवळपास 100 कोटी रुपये थकीत कर्ज आहे. आणि शेतकऱ्यांची संख्या किती असेल? शेतकऱ्यांची संख्या जवळपास एक 20-22 हजार शेतकरी त्यांनी इंटेन्शनली मात्र ते थकबाकी ठेवलेला आहे. किती वर्षापासून असेल? नाही आता 28 वर्षाच्या दरम्यान अर्थामध्ये आणण्यासाठी आपण किती कर्जदारांचे कर्ज ज्यांनी थकवले किती कारवाई केली, किती जप्ती केली त्याच्यात? आता तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की 562 कोटी रुपये एनपीए होता. एनपीए 130 वर. तो आता 130 वर आला. म्हणजे बघा याच्यामधला किती गॅप आहे आणि याच्यासाठी किती कारवाई करावी लागली असते. याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या संस्थांची प्रॉपर्टी जप्त करून ती विक्री केली आणि त्या माध्यमातून आपण रिकव्हरी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर म्हणजे ही एवढं रिकव्हरी झाली म्हणजे कारवाई खूप झालेल्या आहे. कारवाईची संख्या सांगतो नाही आता संख्याचा तेवढा मला आकडा देता येणार नाही एक्झॅक्ट, पण जवळपास तुम्हाला सांगतो मी 562 कोटीमध्ये महत्वाचे जे आहेत ते कलंबर सहकारी साखर कारखाना, त्याच्यामधून आपल्याला मोठी रक्कम आली. त्याच्यानंतर नागरी पतसंस्था आहेत, जवळपास नागरी पतसंस्था ज्या 7-8 नागरी पतसंस्था त्यांच्याकडून वसुली झाली. इतर बाकी संस्था ज्या आहेत त्या सगळ्या संस्थांकडून वसुली झाली. तर वसुलीच्या वेळेला राजकीय दबाव काय आला का? राजकीय दबाव वसुली करताना शेतकऱ्यांकडून नाही तसा काही राजकीय दबाव आला नाही, परंतु शेतकरी मुळात द्यायला तयार आहे. राजकीय दबाव तसा काही आला नाही. प्रत्येक जणांना आपल्या जाहीरनाम्यामध्ये माफीचं केलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा असते की बा माफ होईल. काही जुन्या नोटा आहे का आपल्या दुसऱ्या बँकेत नाशिक मध्ये जिल्हा बँकेत सापडल्या? नाही जुन्या नोटा आपल्याकडे आपल्या नोटा तेव्हाच त्यांनी आरबीआयने तेव्हाच स्वीकारल्या. जे काही जे निकष होते नियम होते ते नियम फॉलो करून ज्या नोटा घेतल्या ते त्यांनी तेव्हा. आता मुख्य बँकेमध्ये जे 155 लोकांची भरती आहे त्याबद्दल काही सोशल मीडियावर असल्या काही वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात. मला पत्रकार मित्राला सांगितलं पाहिजे की ही लवकर भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने संचालक मंडळाला नाही, रिझर्व्ह बँक एजन्सी नेमणार, ती एजन्सी यांची इंटरव्ह्यू घेईल आणि ते सगळं ऑनलाईन राहील आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्याला जे मार्क पडतील ते 90% मार्क तरी ठरवणार. 90 पैकी किती भेटतील तो तिचा मेरिटचा विषय आहे. जे 10 मार्क आहेत फक्त जे की तोंडी परीक्षेला आहेत, तर तोंडी परीक्षेचे 10 मार्क देखील 5 मार्क त्याच्यामध्ये तो एम ए असेल तर त्याला जास्त मिळणार, बी ए असेल तर कमी मिळणार, अजून काही तिचं ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याचे मार्क मिळणार. म्हणजे फक्त 5च मार्क त्या इंटरव्ह्यू देता येतात बँकेला, म्हणजे संचालक मंडळाचं जे काय असेल ते. त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आहे. काय करायचं म्हणतात त्याला
IPS IAS ला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. शंका घ्यायची तर कुठे घेऊ ऐकून घ्या ना. आपण म्हणू की 100 पैकी 95 मार्कामध्ये कारभारशिकता आहे. 5 मार्काचा ठीक आहे, तुम्ही एखादा मुलगा शिकायला असेल तर करा. त्याच्यामध्ये त्या मार्कामध्ये तुम्ही भरती होत नाही. तो जोपर्यंत मिनिटमध्ये नाही ना तोपर्यंत 5 मार्क काम करत नाही. आल्यावरच आमचे मार्क काम करत. काय म्हणजे शेवटचा टप्पा काय म्हणलं ना, हे सगळं ऑनलाईन आहे, पारदर्शक नाही. ते 5 मार्क देण्याचे अधिकार आम्हाला आहे, पण तो मेरिट मध्ये असं करून 5 मार्काचा काय उपयोग होतो. पण आजकाल ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मी या संचालकाच्या जवळच आहे, मी लावून देतो, पैशाची मागणी केली जाते. त्याबद्दल आपण काय एखाद्याने जर असं काही मागणी केली, मला आजच आपण पेपरमध्ये देऊ शकता की आपण डायरेक्टली आमच्या बँकेमध्ये कंप्लेंट करा, आपण त्यावर काय. मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे आपण ज्या पेपरमध्ये दिलं होतं की बा तुम्ही असं तुमच्याबरोबर मर्यादा त्या मला सांगा. दादा, आपण गेल्या अनेक वर्षापासून बँकेमध्ये आहोत. बँकेचं पतनही बघितलं, संचालक म्हणून बदलाव झाला. आज बँके खऱ्या अर्थानं लक्ष्यामध्ये आलं. हे आपल्या कारकिर्दीमध्ये हे पाहून आपल्याला काय समाधान आहे? नाही, समाधान नाही. तर त्याचं कारण असं, लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये काम करत असताना टीका टिप्पणी सहन करायला मी गेली 40-50 वर्ष काम करतोय. जेव्हा बँक तोट्यात आली असतात विरोधक आमचे, त्यांनी सगळं माझ्यावर आरोप केला होता आणि त्यामध्ये प्रामुख्याने आरोप हा होता की मी नोकर भरती जास्त केली. पण मी आताही तुमच्याकडे आणखी बॅलन्स शीट आहे. मी जेव्हा चेअरमन होतो तेव्हा बँक नफ्यात. नंतरच्या काळामध्ये आता मला ते तुम्हाला टीका टिप्पणी एवढा चांगला दिवस असताना टीका टिप्पणी करायची नाही, पण काही लोकांचा कारभार असा झाला की त्या कारभारावर बँक आली. आणि आता मी मागे म्हणालो जागीरदार तुम्हाला, बँकेचा चेअरमन होण्यासाठी मी तयार नव्हतो. मला जबाबदारी या गावामध्ये घ्यायची इच्छा नव्हती. पण त्यावेळेस अशी प्रसंग निर्माण झाला, सगळ्यांनी सांगितलं की नाही दादा तुम्ही करा 1.5 वर्षापूर्वी. मग त्यावेळेस मी ठरवलं की पूर्ण लक्ष घालून ह्या बँकेला कर्जमुक्त करायचं आणि मी बँक आपल्या मराठवाड्यामध्ये आता लातूरच्या नंतर आपलीच नंबर आहे आणि चालली काय. भरती आरबीआय घेणार आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये घेणार आहे की महाराष्ट्रात परीक्षा काय ऑनलाईन परीक्षा आहे ती. ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे ते कुठेही घेऊ शकतात. आणि ती एजन्सी अपॉइंट केली ना, ती एजन्सी त्यांची जी पूर्ण नाही स्थानिक वगैरे नसते. नाही स्थानिक विभागांना प्राधान्य आहे का नाही? असं काही बाहेर जे क्वालिफाय होते स्टेट लेवलला जाहिरात दिली जाईल आणि स्टेट लेवलला जाहिरात दिल्यामुळं मेरिट प्रमाणे जे येतील ते सिलेक्ट. रिझर्वेशन रोस्टर आहे, बाकी समांतर आरक्षण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे जे आरक्षण आहे ते सगळं